म्हणून संस्कार प्रत्येक मातेनं पित्यानी आपल्या लेकरावरती उत्तम संस्कार केले पाहिजेत. आणि हे उत्तम संस्कार कसे होतील याच्यासाठी लेकराच्या जन्मापासूनच माता पित्यांनी किंवा पती पत्नीनं त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही काळजी जर का माता पित्यांनी घेतली नाही, समाजामधल्या पती पत्नीनं जर का ही काळजी घेतली नाही, तर येणारी पिढी सुसंस्कारित जन्माला येऊ शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत काळ वेगळा होता. आमच्या अगोदरची तुम्ही जी पिढी आम्हाला दिसतात, या पिढीनं सगळे संस्कार, यांचं राहणीमान, जीवनमान, आचार विचार पद्धती, खानपान हे असं होतं. शिक्षण पद्धती अशी होती की घरामधूनच सगळे संस्कार आपोआप भेटत गेले. पण इथून पुढचं वातावरण तसं राहिलं नाही. आता चांगल्या संस्कारांच्या ऐवजी वाईट संस्कार फार लवकर होतात. तसं तर ते पहिल्यापासूनच आहेत, पण आता वाईट संस्कार होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. संस्कार वाईट आहेत, पण वाईट संस्कार होण्यासाठीचं वातावरण चांगलं आहे. आणि चांगले संस्कार होण्यासाठी वातावरण वाईट आहे, म्हणजे वेळ वाईट आहे असं म्हणायचं आहे मला. म्हणून लक्षात घ्या, याची आता निष्ठापूर्वक काळजी घेतली पाहिजे माता पित्यांनी आणि प्रयत्न केला पाहिजे. आपल्या लेकरांवरती कसे चांगले संस्कार करता येतील आपल्याला, जेणेकरून येणारी पिढी ही उत्तम प्रकारे समाजामध्ये जीवन जगू शकेल. समाजामध्ये राहत असताना सामाजिक नीती नियमांचं पालन करणारी असेल, सामाजिक बांधिलकी जोपासणारी असेल. आणि सामाजिक बांधिलकी जोपत असताना, सामाजिक स्तरावरती सामाजिक नीती नियमांचं पालन करत असताना आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वतःचं कल्याण करणारी ती पिढी तयार झाली पाहिजे. लक्षात घ्या, आतापर्यंतच्या माणसांनी स्वभावतःच सत्संगाचे सोहळे, कथा कीर्तन, सप्ताह ही आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीवरती इथपर्यंत चालत आणले. हरिदास बाबांसारख्या संतांच्या कृपेच्या बळावर, भगवंताच्या कृपेच्या बळावरती आतापर्यंत चालतही आहेत. आता हे आपलं 48वा पुण्यतिथी उत्सव आपण या ठिकाणावरती हरिदास बाबांचा साजरा करत आहोत. महाराज, किती दीर्घ परंपरा आहे. पण इथून पुढे ही परंपरा अशाच प्रकारे अविरत अविच्छिन्न अशा पद्धतीनं प्रवाहित राहिली पाहिजे, याची काळजी आता वयोवृद्ध पिढीला घेणं नितांत आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात जे आता माता पिता होणार आहेत किंवा पुढं चालून होतील, यांनी विशेष काळजी संततीला जन्म देत असताना घेतली पाहिजे. केवळ फक्त आपल्या घराचा विचार करायचा नाही, आपल्या परिवाराचा विचार करायचा नाही, फक्त आपल्या कुळालाच वारस भेटला पाहिजे याचा विचार करून चालणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वारसा विचारांचा जपला जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या संस्कृतीनं क्षुद्र धनसंपत्तीला महत्व दिलं नाही महाराज. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेने क्षुद्र विषय भोगांना आपल्या जीवनामध्ये महत्व दिलं नाही. सनातन वैदिक परंपरा ही सद्विचारांना प्राधान्य देणारी परंपरा आहे. सनातन वैदिक धर्म परंपरा ही ज्ञानाला प्राधान्य देणारी परंपरा आहे. ही विचारांना प्राधान्य देणारी परंपरा आहे. आपल्याला जपायचा असेल तर नुसता स्थावर जंगम मालमत्तेचा वारसा जपायचा नाही, आपल्याला विचारांचा वारसा जपायचा आहे, आपल्याला ज्ञानाचा वारसा जपायचा आहे, आपल्याला संस्कृती परंपरेचा आणि इतिहासाचा, जाज्वल्य इतिहासाचा वारसा जपायचा आहे. इथं भक्ती आणि ज्ञानाचा जसा वारसा आहे, तसा क्षात्र तेजाचाही वारसा आहे, वीरतेचाही वारसा आहे, जाज्वल्य इतिहासाचा सुद्धा वारसा आपल्याला आहे. म्हणून येणारी पिढी दोन्ही दृष्ट्या सबल सशक्त ही तयार झाली पाहिजे. आणि त्याचं उत्तरदायित्व हे सार वर्तमान कालावधीमध्ये जन्माला आलेल्या माता पित्यांवरती आहे. आपण कशा पद्धतीने आपल्या घरातल्या लेकरांना उत्तम संस्कार देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. आता हळूहळू सुधारणा वाद वाढत चाललेला आहे.
सगळ्यांचं लक्ष आपल्या परिवारातल्या लेकरा बाळांना उत्तम शिक्षण कसं देता येईल याच्याकडे लागलेलं आहे. जरूर दिलं गेलं पाहिजे. उत्तम शिक्षणाची आवश्यकता आहे महाराज, विद्येची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृती सुद्धा विद्येला, शिक्षणाला प्राधान्य देणारी आहे. आणि आजच विद्येचा प्रचार प्रसार इथं भारतामध्ये सुरू झाला, स्वातंत्र्यानंतर सुरू झाला असं कधी कोणी समजायचं कारण नाही. इथं स्त्री असो की पुरुष, ऋषी परंपरा अनादी काळापासून या जगामध्ये आहे. ऋषी मुनी ज्या वेळेला या भूमीमध्ये तपसाधना करत होते त्यावेळेला स्त्री असो का पुरुष, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा लाभ सनातन वैदिक संस्कृतीनं वेद काळापासूनच निर्माण करून ठेवलेला आहे. तो काही आत्ताचा नाही. म्हणून ही फार मोठी उपलब्धी आपल्याला आपल्या जन्माच्या आधीपासूनच आहे. म्हणून जरूर आपल्या लेकरा बाळांना आपण उत्तम शिक्षण दिलं पाहिजे. पण त्या उत्तम शिक्षणासोबतच उत्तम विचारही कसे देता येतील, उत्तम संस्कारही कसे देता येतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.